लाडकी बहीण योजनेबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी अधिकृत घोषणा आत्ताच 5 मिनिटांपूर्वी केली आहे। उद्या शनिवार दिनांक 30 ऑगस्ट 2025 ला लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता सोडण्याचे आदेश या ठिकाणी आता दिले आहेत। उद्या शनिवार आहे, दुपारी 12 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 14व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी सोडणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिली आहे। महिला व बाल विकास मंत्री यांना आता परिपत्र काढून या ठिकाणी आता 14व्या हप्त्याचे जवळपास 3700 कोटी रुपये या ठिकाणी आता जमा करण्याचे आदेश त्या ठिकाणी अर्थमंत्री आता अजितदादा पवार यांना दिल्याचं पाहायला मिळतंय। गणपतीचा सण 27 ऑगस्टला होता आणि प्रत्येक लाडक्या बहिणींनी घरामध्ये गणपती बसवला आहे आणि त्यांची अपेक्षा आहे की गणपतीच्या सणाच्या निमित्ताने आम्हाला आमच्या लाडक्या भावाने काहीतरी गिफ्ट द्यावे अशी अपेक्षा प्रत्येक महिलांची होती। महिलांनी तशा प्रकारे तक्रार सुद्धा केली होती की रक्षाबंधनाला तुम्ही आम्हाला 3000 रुपये देणार 3000 रुपये देणार म्हणून फसवले आणि फक्त 1500 रुपये दिला। आता तरी काहीतरी द्या, कारण गणपतीचा सण मोठा आहे, 11 दिवस गणपती घरामध्ये असतो। त्यामुळे ही दखल घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाची बातमी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी सर्व लाडक्या बहिणींसाठी दिली आहे। ते म्हणजे लाडक्या बहिणींना खरोखर गणपती सणाचे 1500 रुपये गिफ्ट या ठिकाणी आता उद्या दुपारी म्हणजेच उद्या शनिवार आहे आणि उद्या दुपारी 12 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। अधिकृत माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। ऑगस्ट महिन्याचा हप्ता 14वा आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे, ही अपडेट आलीच होती। तसेच त्याचबरोबर आता गणपतीच्या सणानिमित्त खरोखर एकनाथ शिंदे साहेबांनी गणपतीच्या सणाचे 1500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये देण्याची घोषणा या ठिकाणी केली आहे। आता उद्या शनिवार आहे, जवळजवळ 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत। शिंदे साहेबांनी हे आदेश दिले आहेत। खरोखर शनिवार दिनांक 30 ऑगस्ट दुपारी 12 वाजल्यापासून या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये पोहोचलेले तुम्हाला मोबाईलवरती बघायला मिळणार आहेत। प्रत्येक महिलांनी 3000 रुपये घेण्यासाठी आता तयार राहायचं आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाची माहिती पत्रकारांना बोलताना दिली। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आल्या। उद्या वार आहे, शनिवार 30 ऑगस्ट आहे आणि दुपारी 12 वाजल्यापासून 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा करण्याचे आदेश आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर ही महिला व बाल विकास खात्याला ही ऑर्डर दिली आहे। कारण महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमच्या हातातच लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्या ठिकाणी सोडण्याचं कधी त्या ठिकाणी वार दिनांक त्यांना माहिती असतं। त्यामुळे त्यांना एक पत्र दिले एकनाथ शिंदे साहेबांनी की उद्याच शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून हे हप्ते महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, उद्या शनिवार आहे, दुपारी 12 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खरोखर 3000 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये आता आल्याचा तुमच्या मोबाईलवरती मेसेज तुम्हाला या ठिकाणी येणार आहे। आता बघा या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही आता घोषणा केल्या। त्यामुळे कसल्याही परिस्थितीत उद्या शनिवारी दुपारी 12 वाजता प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती आता या ठिकाणी 3000 रुपये त्या ठिकाणी जमा करण्याचे आदेश दिल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी खरोखर पैसे येणार आहेत। महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडमनी सुद्धा महत्त्वाची ऑर्डर या 10 बँकांना आता देऊन टाकली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ते आता सध्या अर्थमंत्री पण आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी फक्त 10 बँकांनाच या ठिकाणी आता 14वा हप्ता आणि गणपतीचे 1500 रुपये गिफ्ट या ठिकाणी फक्त 10 बँकेमध्ये सोडण्याचं आता ठरवलं आहे। कारण अनेक बँकांमध्ये मागचा जुलै महिन्याचा हप्ता जो होता तर तो अनेक वेळा त्या ठिकाणी मागचा जुलैचा त्या ठिकाणी जून महिन्याचा त्या ठिकाणी अनेक महिलांचा अडकला होता। या 10 बँका सोडून इतर बँकेमध्ये अनेक महिलांना जुलै महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी अडकला होता, लेट आलेला होता। त्यामुळे खबरदारी म्हणून त्या ठिकाणी अनेक बँकांचा सर्व्हर डाऊन असल्याने अनेक बँकांमध्ये पैसे अडकत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे अनेक महिलांनी आता तक्रार सुद्धा केल्या होत्या। त्यामुळे फक्त याच 10 बँकेमध्ये पैसे सोडा असं तुमच्या लाडक्या भावाने आत्ताच 5 मिनिटांपूर्वी बँकांना ऑर्डर दिली आहे। बघा, तुम्हाला रक्षाबंधनाला 3000 रुपये मिळाले नाहीत, त्यामुळे तुम्ही नाराज होता, परंतु तुम्हाला आता खुश करण्यासाठी
आता गणपती सण समोर त्या ठिकाणी आता म्हणजे गाजत वाजत गणपती रायाचं आगमन झालंय आणि या सणाच्या मुहूर्तावर आता गणपती सणाचे 1500 रुपये या ठिकाणी आता तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी आता दुपारी म्हणजेच शनिवारी दुपारी 12 वाजता सोडणार आहेत। तसेच 14व्या हप्त्याचे त्या ठिकाणी आता तुम्हाला 1500 असं टोटल 3000 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दुपारी 12 वाजल्यापासून उद्या म्हणजे शनिवारी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। हा एकनाथ शिंदेचा निर्णय फायनल निर्णय आहे। मुख्यमंत्र्यांनी आणि एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द हा पक्का असतो। मुख्यमंत्र्यांनी दिलेली ऑर्डर प्रत्येक मंत्र्यांना पाळावीच लागत असते। महिला व बाल विकास खात्याला त्यांनी ऑर्डर आत्ताच 5 मिनिटांपूर्वी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेमकं कोणाला 3000 रुपये मिळणार आहेत आणि कोणाकोणाला फक्त 1500 रुपये मिळणार आहेत हे या ठिकाणी तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलं आहे। अखेर लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता सोडण्यासाठी मुहूर्त लागलाय। शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून हप्त्याचे वितरण या ठिकाणी आता होणार आहे। आता बघा लाडक्या बहिणो आपल्या राज्यामध्ये आता या ठिकाणी टोटल 36 जिल्हे आहेत। राज्यातील टोटल 12 जिल्ह्यामध्येच हा लाभ त्या ठिकाणी आता तुम्हाला मिळणार आहे। कारण काल जवळपास त्या ठिकाणी 10 ते 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वाटप झालंय। आज त्या ठिकाणी महत्त्वाच्या 10 जिल्ह्यामध्ये वाटप झाले। आता उद्या त्या ठिकाणी शनिवार आहे दुपारी 12 वाजल्यापासून त्या ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत महिलांच्या खात्यावरती जसं जुलै महिन्याचे 1500 रुपये झपकन तुमच्या मोबाईलवरती आल्याचा मेसेज आला तशाच प्रकारे ऑगस्ट महिन्याचे तुम्हाला 1500 रुपये आणि गणपती सणाचे 1500 रुपये असं 3000 रुपये मोबाईलवरती आल्याचा झटकन तुम्हाला मोबाईल त्या ठिकाणी आता पैसे आल्याचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो राज्यातील 12 जिल्ह्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी आता काल मिळालाय। आता आज 12 जिल्ह्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना मिळालाय, काहींना मिळायचं बाकी आहे आणि ज्यांना मिळालं नाही त्यांना उद्या शनिवारी आता त्या ठिकाणी दुपारी 12 वाजता तुमच्या खात्यावरती हे पैसे त्या ठिकाणी येणार आहेत। मग आता कोणाला 3000 मिळणार आणि कोणाला 1500 रुपये मिळणार हे सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। 12 जिल्ह्यामधील 6 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये सोडणार आणि उरलेल्या 6 जिल्ह्यामध्ये फक्त 1500 रुपये सोडणार असं आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाची ऑर्डर महिला व बालविकास खात्याला या ठिकाणी दिली आहे। कारण 6 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लाडकी बहीण असल्यामुळे त्यांना 3000 रुपये या ठिकाणी सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहे। तसेच 12 जिल्ह्यामधील 6 जिल्ह्यामध्ये जास्त लाडकी बहीण असल्यामुळे त्यांना गणपतीचं गिफ्ट म्हणून 1500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 असं या ठिकाणी टोटल त्या ठिकाणी तुम्हाला 3000 रुपये देण्याचं आता सरकारच्या माध्यमातून ठरवलंय। त्यामुळे शनिवार दिनांक 30 ऑगस्ट दुपारी 12 वाजल्यापासून पैशांचे वितरण या ठिकाणी आता सुरू होणार आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींनी याचा लाभ घ्यावा असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आता त्या ठिकाणी सांगितलंय। त्यामुळे जर 3000 रुपये तुमच्या बँकेमध्ये आता उद्या दुपारी शनिवार आहे दुपारी 12 वाजता तुम्हाला 3000 रुपये पाहिजे असेल तर नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये 3000 रुपये येणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये 1500 रुपये येणार आहेत नक्की तुम्ही बघायचं आहे। तसेच जर तुम्हाला तुमचा जिल्हा 1500 रुपयेच येणाऱ्या जिल्ह्यामध्ये असेल तर 3000 रुपये मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं हे सुद्धा सोपी ट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। फक्त याच 10 बँकेमध्ये पैसे त्या ठिकाणी जमा करणार आहेत अशी ऑर्डर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। कारण मागच्या वेळी जुलै महिन्याचे हप्ते अनेक बँकांचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे बँकेच्या खात्यामध्ये महिलांना त्या ठिकाणी लवकर त्या ठिकाणी मेसेज आलेला नव्हता। त्यामुळेच एकनाथ शिंदे साहेबांनी खबरदारी म्हणून सगळ्या बँका रद्द केलेत आणि याच 10 बँकेमध्ये पैसे सोडण्यासाठी आता आदेश दिले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो 10 बँकेमध्ये पैसे सोडण्यासाठी आदेश दिलेत। तसेच याच महत्त्वाच्या 10 जिल्ह्यांना पैसे वाटण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेत। त्यामुळे उद्या शनिवार आहे 30 ऑगस्ट या दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून लाडक्या बहिणींनी आता तयार राहायचं आहे। तुम्हाला एक गोड बातमी आहे, रक्षाबंधनाचं गिफ्ट न दिल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट आता त्या ठिकाणी गणपती सणाचं गिफ्ट म्हणून या ठिकाणी देणार असल्याचं या ठिकाणी आता सांगण्यात येत आहे। आता बघा स्पष्टपणे सांगितलंय की लाडक्या बहिणींनो तुम्ही नाराज होऊ नका असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी आता महत्त्वाची माहिती दिली। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणत्या 10 बँकामध्ये पैसे सोडणार आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये खरोखर पैसे सोडणार आहेत हे तुम्हाला सांगणार आहे। कारण लाडक्या बहिणींनो 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत।
आता एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलंय की गणपतीच्या सणानिमित्त 1500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती सोडण्यात येत आहेत, परंतु फक्त याच 10 बँकेमध्ये आणि याच 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे वितरण या ठिकाणी आता होणार असल्याचं सांगितलंय। आता 12 जिल्ह्यांची यादी कोणती आहे, यामध्ये 2 टप्पे पडलेत। उरलेल्या 6 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये आणि पहिल्यांदा जे जिल्हे आहेत तर ते 6 जिल्ह्यामध्ये फक्त 1500 रुपये या ठिकाणी आता येणार आहेत। त्यामुळे तुम्हाला 3000 रुपये मिळण्यासाठी नेमकं काय करायचं आहे ते पण तुम्हाला सांगतो, त्यामुळे नक्की बघा। या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात पहिल्यांदा उद्या दुपारी म्हणजेच शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी हे पैसे सोडण्याचे आदेश आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळत आहे। तसेच ज्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी पुढे सांगणार आहे त्या 10 बँकेमध्ये आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवलेत अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा हप्ता मिळणार आहे असं या ठिकाणी सांगितलंय। तसेच तुमच्या पण कानावर या ठिकाणी नक्कीच बातमी आतापर्यंत पोहोचलेली असेल, ती म्हणजे अनेक लाडक्या बहिणी अपात्र झाल्या अशी बातमी तुमच्या कानावर नक्कीच आली असेल। आता तुम्हाला सर्वांना प्रश्न हा पडला असेल की कोणकोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करून हा 14वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। स्पष्टपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता एक नवीन आदेश या ठिकाणी काढला आहे, तो म्हणजे ज्या घरामध्ये आता सर्वांनी ऐकायचं आहे बघा, पुढे कोणत्या 10 बँकेमध्ये हे पैसे आता शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून जमा होणार आहेत, कोणत्या 10 बँका नवीन निवडलेत, तसेच कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, तसेच या 12 जिल्ह्यामधील कोणत्या 6 जिल्ह्यामध्ये 3000 मिळणार आहेत आणि कोणत्या 6 जिल्ह्यामध्ये टोटल फक्त 1500 रुपये मिळणार आहेत। आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या 6 जिल्ह्यामध्ये 1500 रुपये मिळत असतील तर 3000 रुपयांचा लाभ तुम्हाला डबल घेण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे हेच तुम्हाला सांगणार आहे। परंतु त्याआधी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी आता काढून टाकण्याचं काम केलंय ते तुम्ही आता पहिल्यांदा इथं झटकन समजून घ्या। आता बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की नेमकं कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र या ठिकाणी करून टाकलेत। आता बघा 2 मिनिटांच्या आतमध्ये आपण या ठिकाणी समजून घेऊया। अशा लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 1 रुपया सुद्धा येणार नाही असं सांगितलंय। त्या म्हणजे बघा आता तुमचं मोठं कुटुंब आहे आणि त्या मोठ्या कुटुंबामध्ये जर तुम्ही 2 महिलांपेक्षा जास्त महिला जर लाभ घेत असेल तर त्या ठिकाणी सांगितले सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला 1 रुपया सुद्धा देऊ नका। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांना ऑर्डर दिली आहे की आता त्या ठिकाणी शनिवार दिनांक 30 ऑगस्ट दुपारी 12 वाजल्यापासून हा जो हप्ता आहे तर तो तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडला जाणार आहे। फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये सोडला जाणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। खुद या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिल्या आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादा पवार आणि त्या ठिकाणी महिला व बाल विकास खात्याच्या आता मंत्री त्या ठिकाणी तुम्हाला माहितीच आहे त्या म्हणजे तटकरे मॅडम, या तिघांनी मिळून त्या ठिकाणी डीबीटीचं बटन त्या ठिकाणी दाबलंय। त्यामुळे आता बघा कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, खूप मोठी आनंदाची बातमी आहे, ते म्हणजे गणपती सणाचे गिफ्ट म्हणून 1500 रुपये आणि त्या ठिकाणी 14व्या हप्त्याचे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की त्या ठिकाणी कोणकोणत्या 10 बँकेमध्ये हे पैसे या ठिकाणी सोडण्यात येत आहेत। सर्वांनी आता इथे लक्ष देऊन बघायचं आहे, कारण अनेकांना आता गणपतीचं गिफ्ट देखील आता मिळणार आहे। आता बघा, तुमची बँक यामध्ये असेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। बघा, पहिली बँक सांगण्यात आल्या येस बँक। जर तुमची बँक येस बँक असेल आणि आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे तुम्ही जर 13 हप्ते जर घेतले असतील तर आता तुम्हाला 14वा हप्ता आणि गणपतीचे गिफ्ट 1500 रुपये असं या बँकेमध्ये तुम्हाला जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या कोटक महिंद्रा बँक। या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्टचे 1500 आणि त्या ठिकाणी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती गणपतीचं गिफ्ट सुद्धा या ठिकाणी आता तुम्हाला देण्यात येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता तुम्हाला महत्त्वाच्या बघा सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, कारण आता पुढची बँक सांगण्यात आल्या HDFC बँक। बघा, या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे जर तुम्ही आतापर्यंत 13 हप्ते घेतले असतील आणि 14व्या हप्त्याची जर वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता येणार आहेत। आता बघा पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे ICICI बँक। या बँकेमध्ये खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा हप्ता या ठिकाणी आता जमा होणार आहे।
त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे आता सर्वात महत्त्वाची बँक आहे युनियन बँक। बघा ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे। यामध्ये खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शनिवार दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून हे पैसे आता वितरण होणार आहेत। तर बघा पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे आता स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा सर्वात मोठी सरकारी बँक आहे आणि या बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी खातं खोललंय त्यांना आता हा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर तुमची बँक यामध्ये असणार आहे ती म्हणजे सर्वात जास्त लाडक्या बहिणी यामध्ये पण खातं खोललंय ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक। तुमची जर त्या ठिकाणी ही बँक असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा हा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या बघा महाराष्ट्र बँक आणि त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता त्या ठिकाणी हा हप्ता जमा होणार आहे। आता तुम्हाला 12 जिल्ह्यांची लिस्ट सांगत आहे। ज्या 12 जिल्ह्यामध्ये 6 जिल्हे असे आहेत त्यांना गणपतीचं गिफ्ट मिळणार आहे। त्यानंतर उरलेले 12 जिल्ह्यामध्ये फक्त 1500 रुपये येणार आहेत। आता बघा तुम्ही सर्वांनी जिल्हे कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणो 6 जिल्हे सांगतो ज्या जिल्ह्यामध्ये फक्त 1500 रुपये येणार आहेत। छत्रपती संभाजीनगर, अकोला, जालना, बीड, बुलढाणा आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आता सांगितले की लाडक्या बहिणींची संख्या कमी असल्यामुळे तुम्हाला 1500 मिळणार आहेत। आता 3000 रुपये मिळणार आहे। त्या ठिकाणी पुढचे जिल्हे सांगतो बघा यामध्ये आता पुणे जिल्हा असेल, त्यानंतर सोलापूर जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, त्या ठिकाणी नांदेड असेल, लातूर असेल, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं नंदुरबार असेल। या जिल्ह्यामध्ये आता 3000 रुपये देखील मिळण्याची शक्यता वर्तवल्या। तुम्हाला लाडकी बहीणविषयी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।